आपण बघत आहात AKP न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत एक इसम गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदारांना मिळाली। त्या अनुषंगाने पंपिंग स्टेशन चेरडीजवळील दारणा नदी बंधाऱ्यावर साध्या वेशात जाऊन सापळा रचत प्रशांत विनोदसिंग बायस वय 26 राहणार चेरडी पंपिंग निवारा घरकुल नाशिक रोड यास पाठलाग करीत जेर बंद केले। त्याच्याकडून देशी बनावटी पिस्तूल, कट्टा, मॅगझिनसह जिवंत कारतूस असा 25,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। याबाबत गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार विशाल कुवर यांच्या फिर्याद दिली असून यांच्या फिर्यादीवरून पोलीस हवालदार विजय टेमगर सदरचा तपास करीत आहेत। सदरची कारवाई नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक अरुण सावंत, जगताप परवीन सूर्यवंशी, संदीप पवार तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय टेमगर, गोसावी, नानासाहेब पानसरे, अजय देशमुख, विशाल कुवर, समाधान वाजे, रोहित शिंदे, सागर आडणे, महेंद्र जाधव, गोकुळ कासार, योगेश रानडे आदी करत आहे। नाशिक रोड पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे शोध पथकातील अंमलदार विशाल कुवर आणि समाधान वाजे यांना काल दिनांक 7/12/2024 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम चेरडी पंप स्टेशन पंपिंग इथे एक इसम गावठी कट्टा घेऊन येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे आम्ही सदर माहिती माननीय उपनी गिरी सर यांना दिली असता त्यांनी आम्हाला खात्री करून पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले। त्याप्रमाणे पोलीस हवालदार टेमगर व गुन्हे शोध पथकातील सर्व आम्ही अंमलदार अधिकारी तसेच सपोनी सूर्यवंशी सर यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन त्याच्यावर तिथे जाऊन त्याचे ताब्यात घेऊन त्याच्यावर झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा एक कट्टा तसेच एक जिवंत कारतूस मिळून आले आहे आणि त्याबाबत नाशिक रोड पोलीस ठाणे इथे 653/2024 भारतीय हत्यार कायदा 325 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तेव्हा याचा तपास सध्या चालू आहे। आरोपीस अटक केलेला आहे। आज रोजी न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी घेऊन पुढील तपास करण्याची तजवीज ठेवलेली आहे। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।